छत्तीसगडमध्ये आपलं स्वागत करते। आढावा घेऊया देश विदेशातील टॉप 15 घडामोडींचा। अमेरिकन आर्थिक मासिक ग्लोबल फायनान्सने रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना 2023साठी जागतिक स्तरावर सर्वोत्कृष्ट केंद्रीय बँकर म्हणून स्थान दिले। त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना A+ ग्रेड देण्यात आलाय। ग्लोबल फायनान्सने देशाचे चलन स्थिर ठेवणे, चलनवाढ नियंत्रित करणे, आर्थिक विकासाला चालना देणे आणि व्याजदरांचे कार्यक्षमतेने व्यवस्थापन करणे यासारख्या घटकांवर आधारित केंद्रीय बँक गव्हर्नर यांचे मूल्यांकन केले आहे। पाकिस्तानमध्ये संसदेच्या निवडणुका सुरू असून त्यासाठी तब्बल 42 अब्ज रुपये खर्च झालेत। आधीच खायची मारामारी झालेल्या पाकिस्तानमधील निवडणुकीच्या या खर्चाने त्यांच्या अर्थव्यवस्थेची मात्र पुरती वाट लागली आहे। त्यामुळे इम्रान खान यांचा पक्ष असो, नवाज शरीफ यांचा, सत्तेत कुणीही आलं तरी पाकिस्तान बर्बाद होणार असं चित्र सध्या तरी दिसतंय। पेटीएम ई-कॉमर्सने आपले नाव बदलून पोई प्लॅटफॉर्म केलंय। मिळालेल्या माहितीनुसार कंपनीने सुमारे 3 महिन्यांपूर्वीच नाव बदलण्यासाठी अर्ज केला होता। त्यानंतर कंपनीच्या रजिस्ट्रारकडून मंजुरी मिळाली आहे। पेटीएम ई-कॉमर्समधील एलिव्हेशन कॅपिटल ही सर्वात मोठी शेअर होल्डर्स आहे। या पेटीएमचे संस्थापक आणि CEO विजय शेखर शर्मा, सॉफ्टबँक आणि ईबे यांचाही या निर्णयाला पाठिंबा आहे। इलॉन मस्क लवकरच कॉलिंग आणि मेसेजेससाठी केवळ X वापरणार आहे। येत्या काही महिन्यांमध्ये मी माझा मोबाईल नंबर वापरणं थांबवणार आहे। मेसेज, ऑडिओ, व्हिडिओ कॉलिंगसाठी मी केवळ Xचा वापर करणार आहे, अशी पोस्ट मस्क यांनी आपल्या X हँडलवरून केली आहे। पाकच्या निवडणुकीत दहशतवादी हाफिज सईदचा मुलगा दला सईद लोहेर याने 122च्या जागेवरून निवडणुकीत पराभूत झाल्याची माहिती समोर आली आहे। तला सईदला केवळ 2042 मते मिळाली आहे। माझी स्मरणशक्ती शाबूत आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी ठणकावून सांगितले। बायडन यांनी व्हाईट हाऊसमध्ये अचानक पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते संतप्त झालेले दिसले। मुलाचे निधन कधी झाले हे त्यांना आठवत नसल्याचा दावा त्यात केलाय। त्यावरून भडकलेल्या बायडन यांनी त्यांची हिंमत कशी झाली असा सवाल करत हा दावा फेटाळून लावला। माझी स्मरणशक्ती शाबूत आहे, असे त्यांनी ठणकावले। छत्तीसगड सरकारने शेतकऱ्यांसाठी बजेटमध्ये 2 महत्त्वाचे निर्णय घेतलेत। आता सरकार शेतकऱ्यांना मोफत वीज देणार आहे, तसंच शेतमजुरांना 10,000 रुपये देणार असल्याची घोषणा बजेटमध्ये केली आहे। सरकारनं कृषी बजेटमध्ये 33% वाढ केली आहे। सरकारने शेतीसाठी एकूण 13,438 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। सध्या भारत आणि इंग्लंड या संघात कसोटी मालिका खेळवली जाते। या मालिकेसाठी 2 सामने खेळवले गेलेत। उर्वरित सामन्यांसाठी BCCI कडून भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज अर्थात PSX मध्ये आज मोठी घसरण पाहायला मिळाली। बेंचमार्क KSE 100 निर्देशांक 2000 अंकांनी कोसळलाय। 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालाबाबत असलेली अनिश्चितता या मोठ्या घसरणीला कारणीभूत असल्याचं सांगितलं जातंय। समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। ईडीने यांच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केलाय। वानखेडे यांनी गुन्हा रद्द करण्यासाठी आणि संभाव्य अटकेच्या कारवाईविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतल्याचं कळतंय। CBIने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या धर्तीवर ईडीने ECIR दाखल केलाय। EPFO कडून 2023-24चा व्याजदर 8.25% करण्यात येणार असल्याची माहिती आहे। हा दर मागील 3 वर्षातील उच्चांकी व्याजदर ठरणार आहे। CBTच्या निर्णयानंतर 2023-24चा EPF ठेवीवरील व्याजदर सहमतीसाठी वित्त मंत्रालयाकडे पाठवला जाईल। अमेरिकन देश इक्वेडोरच्या नगरसेवक डायना कार्नेरा यांची हत्या करण्यात आली आहे। इक्वेडोरमध्ये एका तरुण महिला नेत्याची तिच्या भागातील खराब रस्त्याचे व्हिडिओ बनवत असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। या घटनेनंतर इक्वेडोरमध्ये शोककळा पसरली असून एका तरुण नेत्याची भरदिवसा हत्या झाल्याबद्दल लोकांनी संताप व्यक्त केलाय। उत्तराखंडच्या हल्द्वानीमध्ये मोठा हिंसाचार उफाळला। घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांकडून 19 ओळख पटलेल्या आणि 5,000 अनोळखी लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। अटकेची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे। बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। सकाळी डोके दुखत असल्यामुळे त्यांना तातडीने कोलकातामधील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलेत। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या डोकेदुखीमागचे कारण अद्याप समोर आलेले नाही। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी CA लागू करण्याबाबत मोठी घोषणा केली आहे।
लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात सीए लागू करण्याची अधिसूचना जारी केली जाईल आणि हा कायदा लागू करण्यात येईल असे अमित शाह म्हणालेत. त्यांनी मागील वर्षी डिसेंबरमध्ये पश्चिम बंगाल दौऱ्यादरम्यान सीए लागू करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही असा दावा केलाय. टॉप 15 मध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.